दाखवायचं की आम्हाला याबाबत माहिती सांगितली, सरांनी सांगितली, आम्ही सांगितली, किंवा तुम्ही स्वतः जाऊन मोबाईल, तुम्हाला सगळ्यांना मोबाईल वापरता येतो, गुगल सर्च करता येतो, तुम्ही अभ्यासाची माहिती सर्च करू शकता. तसंच घरी जाऊन HPV वॅक्सिन असं सर्च करा, त्याबाबत तुम्हाला गुगलमध्ये WHO माहिती आहे सगळ्यांना, जागतिक आरोग्य संघटना यांनी सांगितली आहे की या वॅक्सिनचं कसलीही कोणतीही धोकादायक नाही, पुढे जाऊन भविष्यात सुद्धा नाही. आणि ही वॅक्सिन नवीन आज म्हणजे डेव्हलपमेंट आपण सध्या करत आहोत, म्हणून थोडंफार आपल्याकडे ही वॅक्सिन उशिरा आलेली आहे. आणि तरी भारतात उशिरा म्हणजे आपल्याकडे सध्या उशिरा आली, 15 वर्ष होऊन गेलेले आहेत ह्या भारतातील सर्व डॉक्टरांनी घेतलेली आहे. मलाही या महिन्यात वॅक्सिन घ्यायची. मला सरकारने म्हणजे माझं वय आता पूर्ण 21 पूर्ण आहे, 21च्या पुढे गेलेले, त्यामुळे मला सरकारी दवाखान्यात ही वॅक्सिन उपलब्ध नाही. सरकारी म्हणजे शासनाने आपल्याला सध्या वयोगट काय दिले, शासनाकडे आपल्याकडे आर्थिक अडचणी असल्यामुळे आपण लॉकडाऊन मधून गेलेलो आहात, थोडं मोठं आपल्याला आर्थिक अडचणीला आपण सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे आपल्या शासनाकडे पैसा कमी असल्यामुळे आपल्या शासनाने हे फक्त वयोगट 14 ते 15 वर्ष ठेवले. पुढील वयोगट पण चालू होणार आहे, पण सध्या आपल्याकडे उपलब्ध फक्त 8-9 लाख वॅक्सिन आहेत आणि 9 लाखात फक्त 14 ते 15 वर्ष मुली बसतात. त्यामुळे हेच वयोगट निवडलेले आहे शासनाने. याचा असा काही अर्थ नाही, गैरअर्थ काही कोणी घेऊ नका, अफवावर विश्वास ठेवू नका. सगळ्यांनी वॅक्सिन घ्या. हीच जर वॅक्सिन तुम्ही बाहेर घ्यायला गेलात